मध्ये आपण शब्दांच्या जाती यामधील विकारी आणि अविकारी या शब्दांविषयी सविस्तर माहिती पाहिली। आज आपण परीक्षेच्या आणि व्याकरण दृष्ट्या लेखनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न विराम चिन्हे म्हणून तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेमध्ये येतो याविषयी माहिती अभ्यासणार आहोत। हे फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा नसून उदाहरणार्थ तुम्ही एखादा निबंध लिहत आहात किंवा तुम्हाला तोंडी लेखन करायचे आहे किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही एक बातमी तयार करायची आहे, त्या ठिकाणी तुम्हाला हे अत्यंत महत्त्वाचं आहे विराम चिन्हे। कशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं आहे हे विराम चिन्हे? इंग्रजीमध्ये सुद्धा आहे, उर्दू भाषेमध्ये सुद्धा आहे आणि याचा वापर जर आपण लेखनामध्ये केला असता व्याकरण दृष्ट्या आपले लेखन अचूक होते। ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। आता जसे आपण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित सुद्धा आहे एखादे वाक्य पूर्ण झाले हे दर्शवण्यासाठी आपण एक विराम लावतो, त्याला पूर्ण विराम असे म्हणतात। इथपर्यंत विद्यार्थ्यांना माहित आहे। स्वल्पविरामाचा वापर कोणत्या ठिकाणी करावा? अवतरण चिन्हामध्ये एकेरी अवतरण चिन्ह कुठे वापरावे, दुहेरी अवतरण चिन्ह कुठे वापरावे किंवा संयोग चिन्हाचा वापर कोणत्या ठिकाणी करावा याबद्दल आपल्याला तपशील त्याची माहिती किंवा जाणीव नाही। तर आज आपण या व्याकरणाच्या भागामध्ये सविस्तर माहिती करून घेऊया। तर विराम चिन्ह हा एक व्याकरणातील महत्त्वपूर्ण घटक आहे आणि या शब्दामध्ये 2 शब्द आहेत। एक शब्द आहे विराम आणि दुसरा आहे चिन्ह। आता विराम या शब्दाचा अर्थ काय आहे? एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या ठिकाणी थांबणे, ठहरना, ठीक है। इसके बाद चिन्ह, चिन्ह किसे कहते हैं? सिंबल को कहा जाता है, अलामत को कहा जाता है। आपण जेव्हा शुद्ध लेखन लिहितो, शुद्ध लेखनामध्ये विविध ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे विराम लावावे लागते। त्यामध्ये आपण विराम चिन्हांचे प्रमुख प्रकार किती आहेत हे अगोदर जाणून घेऊया। या अगोदर विराम चिन्हांची व्याख्या आपल्याला ढोबळ भाषेमध्ये किंवा सर्वसामान्य भाषेमध्ये अशा प्रकारे करता येईल। लेखनामध्ये किंवा लेखन करत असताना मध्ये मध्ये जो विराम लावला जातो त्याला विराम असे म्हणतात किंवा ज्या चिन्हांचा वापर केला जातो त्याला विराम असे म्हणतात। तर विराम चिन्हांमध्ये सर्वात प्रथम पूर्णविराम। पूर्णविराम या शब्दाचा अर्थ काय आहे? फुल स्टॉप। याचा चिन्ह असा, सर्वसामान्यपणे सर्व विद्यार्थी या विराम चिन्हांचा वापर सुद्धा लेखनामध्ये करत असताना दिसतात। एखादे वाक्य पूर्ण झाले हे दर्शवण्यासाठी पूर्णविरामाचा वापर केला जातो। कोई सेंटेंस कंप्लीट हो गया ये बतलाने के लिए यहाँ पर पूर्णविराम का इस्तेमाल किया जाता है। उदाहरण, फॉर एग्जाम्पल, याची व्याख्या या उदाहरणाद्वारे आपल्याला पटवून देता येईल की समीर दररोज शाळेला जातो। हे एक वाक्य आहे। या वाक्यामध्ये समीर दररोज शाळेला जातो यानी समीर रोज स्कूल जाता है। यहाँ पर ये सेंटेंस कंप्लीट हुआ तो यहाँ पर एक नुक्ता लगाया गया, वो नुक्ते को लाडवे प्यार से पूर्णविराम। ऐसे बहुत से सेंटेंस है। जेव्हा तुम्ही पुस्तकामध्ये पाहणार तर त्या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे असे वाक्य दिसणार। एखाद्या वाक्याच्या शेवटी वाक्य संपले हे दर्शवण्यासाठी जो विराम लावला जातो त्याला पूर्णविराम असे म्हणतात। दुसरं पहा, अर्धविराम। अर्धविराम मध्ये काय असतो? याचे चिन्ह अशा प्रकारचे असते। अर्धविराम म्हणजे एखादा वाक्य पूर्ण न होता त्याचा अर्थ दुसऱ्या वाक्यात दडलेला असतो। अशा ठिकाणी उभयान्वी अव्ययाच्या पूर्वी जो विराम लावला जातो त्याला अर्धविराम असे म्हणतात। उदाहरणार्थ एक छोटं सुटसुटीत असा उदाहरण देतो, गड आला। गड आला, पण सिंह गेला।
हे तुमच्या इतिहासातील एक उदाहरण आहे. गड आला पण सिंह गेला. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, वास्तविक पाहता गड आला हे एक वाक्य आहे आणि दुसरं वाक्य आहे सिंह गेला. परंतु या दोन छोट्या वाक्यांना जोडणारा जो उभयान्वी अवयव आहे तो आहे पण. त्याच्या पूर्वी जो विराम लावला जातो त्याला अर्धविराम असे म्हणतात. याचाच अर्थ असा की अर्धविरामाची व्याख्या करत असताना एखादे वाक्य पूर्ण न होता त्याचा संबंध पुढील वाक्याशी आहे हे दर्शविण्यासाठी उभयान्वी अवयवापूर्वी जो विराम लावला जातो त्याला अर्धविराम असे म्हणतात. इज दैट क्लियर? दो जुमलों को जोड़ने वाला जो लिंकिंग वर्ड होता है उससे पहले जो विराम लगाया जाता है उसे क्या कहते हैं? अर्धविराम. और एक एग्जांपल लेते हैं. परीक्षेत चांगला अभ्यास केला म्हणून चांगले गुण मिळाले. चांगला अभ्यास केला हा एक वाक्य झाला, म्हणून परीक्षेत चांगले गुण मिळाले हा दुसरा वाक्य झाला. परंतु हा जो म्हणून हा शब्द आहे उभयान्वी अवयव आहे आणि यापूर्वी जो आपण विराम लावतो त्याला अर्धविराम असे म्हणतात. होता है ना कि स्टडी अगर आप एग्जाम में अच्छी करेंगे, पढ़ाई अच्छी करेंगे तो आपको नंबर भी अच्छे मिलेंगे. देखिए, चांगला अभ्यास केला, यहां पर अगर आप फुल स्टॉप दे देते हैं तो एक जुमला कंप्लीट हो जाता है. लेकिन हमको इसके बारे में दूसरे सेंटेंस में मालूमात देना है, इसलिए क्या है यहाँ पर कंजंक्शन वर्ड इस्तेमाल किया गया. म्हणून चांगला अभ्यास केला म्हणून परीक्षेत चांगले गुण मिळाले. ये समझ में आ गया क्या? ठीक. अब इसके जगह पे दूसरा एक एग्जांपल देता हूं. राजू खूप हुशार आहे पण तो वेळेवर अभ्यास करत नाही. मतलब ये हो गया कि राजू बहुत होशियार है लेकिन वो वक्त पर पढ़ाई नहीं करता. बाज बच्चे इस मिजाज के भी होते हैं कि पढ़ाई होशियार तो होते हैं लेकिन वक्त पर पढ़ाई नहीं करते. तो ये हो गया पूर्ण विराम, दूसरा हो गया अर्धविराम. अब इसके बाद जो आएगा तो वो है अपूर्ण विराम. अपूर्ण विराम के मायने है इनकम्प्लीट. ये दो नुक्ते, इसी को जो है मराठी व्याकरण की भाषा में विसर्ग चिन्ह भी कहा जाता है. जैसे कि आप बाराखड़ी देखते हैं क का की कु के तो कम का, तो ये जो है इसको विसर्ग चिन्ह भी कहते हैं और अपूर्ण विराम भी कहते हैं. अब इसका वापर इस्तेमाल कहाँ किया जाता है मेरे अजीज दोस्तों? एखाद्या गोष्टीबद्दल तपशील माहिती देत असताना त्यापूर्वी याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, इयत्ता 10वी वर्गातील पुढील प्रमाणे विद्यार्थी उत्तीर्ण झाले किंवा 10वी वर्गातील विद्यार्थी पुढील प्रमाणे उत्तीर्ण झाले. अब ये पुढील प्रमाणे आगे दिए गए तरीके से, तो उसके अंदर जो है बच्चों के पूरी लिस्ट रहेगी. तो ये तपशील देताना अपूर्ण विरामाचा वापर केला जातो. वर्गातील एग्जांपल देख लो थोड़ा सा और क्लियर हो जाएंगे आपके कंसेप्ट. वर्गातील उत्तीर्ण विद्यार्थी पुढील प्रमाणे. अब मान लो सपोज एग्जाम के क्लास में 50 बच्चे हैं, 50 बच्चों में से अब यहाँ पर पूरों के नाम आएंगे जो के बच्चे कामयाब हो गए अच्छे नंबर से. पुढील वर्गातील उत्तीर्ण विद्यार्थी पुढील प्रमाणे यानी कामयाब हुए हुए बच्चे नीचे दिए गए. हाँ, तो यहाँ पर क्या हो जाएगा आपका अपूर्ण विराम. मैं इसको रब करता हूं थोड़ा सा, देखिए आप. ये हमारे 3 पार्ट हो गए. विराम चिन्ह के 3 प्रकार हो गए. कुल मिलाकर हमको 9 प्रकार की जानकारी हासिल करना है, जिसमें से अब हम चौथा लेने वाले हैं स्वल्प विराम. स्वल्प विराम सबके परिचय का है, जिसको इंग्लिश में कॉमा कहते हैं. अब ये इसकी अलामत है, इसकी अलामत है. अब इसकी छोटी सी एक डेफिनेशन है प्यारे बच्चों, जिसकी बुनियाद पे हम समझ सकते हैं कि इसका इस्तेमाल कहाँ करना है. एकाच जातीचे एकसारखे शब्द लागोपाठ येतात अशा ठिकाणी स्वल्पविरामाचा वापर केला जातो. अशी एक सुटसुटीत अशी
छोटी व्याख्या या ठिकाणी आहे. एक ही जात के एक जैसे अल्फाज जब साइमल्टेनियसली एक के बाद एक आते हैं तो वैसे सूरत हाल में हमको स्वल्प विराम का इस्तेमाल करना है. फॉर एग्जाम्पल दूध कॉमा दही कॉमा ताक कॉमा लोणी कॉमा तूप यापासून तयार होणारे पदार्थ मला आवडतात. ठीक, ऐसे एग्जाम्पल बहुत से ले सकते हैं हम, मगर सिलेक्टेड एग्जाम्पल में से समझना है. दूध से दही बनता है, दही से ताक यानी छाछ को कहा जाता है, लोनी मक्खन तूप. अब ये एक ही जात के एक जैसे अल्फाज एक के बाद एक आ रहे हैं तो यहाँ पर कॉमा लगाने का. कहां तक कॉमा लगाने का? जो लास्ट वर्ड है तूप तो उससे पहले तक कॉमा लगेगा, लास्ट वर्ड के बाद कॉमा नहीं लगेगा. तो इसकी डेफिनेशन क्या हो गई स्वल्प विराम की? एकाच जातीचे एकसारखे शब्द जेव्हा लागोपाठ येतात त्या ठिकाणी स्वल्प विरामाचा वापर केला जातो. ये हो गया चौथा पार्ट. अब इसके एग्जांपल हम बहुत से ले सकते हैं. जैसा मिसाल के तौर पे वर्गातील 5 उत्तीर्ण विद्यार्थी पुढील प्रमाणे ऐसा दिया गया है तो 5 बच्चों के नाम के बाजू में चौथे बच्चे के नाम तक कॉमा लगाया जाता है. अब पांचवा है प्रश्न चिन्ह. इट इज वेरी सिंपल, ये बहुत आसान है. जैसे कि आप सब जानते हैं, ये अलामत को एखाद्या वाक्याद्वारे जेव्हा प्रश्न विचारला जातो त्या ठिकाणी प्रश्न चिन्हाचा वापर केला जातो. किसी सेंटेंस के जरिए से अगर सवाल पूछा जाता है तो वैसी हालत में प्रश्न चिन्ह लगाना जरूरी होता है. और जब तक सवाल या जुमले के अंदर ये अलामत नहीं लगाई जाती तब तक के वो सवाल नहीं कहलाता है. उदाहरण, तुमचा आवडता लेखक कौन था? अब ये तकलीफ अलग है कि हमको कभी पढ़ने की आदत ही नहीं है तो लेखक का आपसे पसंद आएगा. लेकिन ऐसे बहुत से ऐसे सवालात है जैसा कि तुझा आवडता छंद कोणता? तुझा आवडता छंद कोणता? छंद कहते हैं मशागले. आपका पसंदीदा मशागला. तुम्ही कोठे राहता? तुमचे वडील काय करतात? तुमचा आवडता किंवा तुमच्या जीवनातील ध्येय कोणते? अशा विविध प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारता येतील. परंतु या ठिकाणी एकच नेमकी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एखाद्या वाक्याद्वारे जेव्हा प्रश्न विचारला जातो त्या ठिकाणी प्रश्नचिन्हांचा वापर केला जातो. आता हा 6वा घटक किंवा विराम चिन्हातील 6वा प्रकार आहे उद्गार चिन्ह. उद्गार चिन्हामध्ये उद्गार चिन्ह पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो हे एक चिन्ह या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. एक्सक्लेमेटरी रिमार्क. तर याची व्याख्या कशी आहे की व्यक्तीच्या मनातील उत्कट भावना ज्या शब्दाद्वारे आपण व्यक्त करतो, व्यक्तीच्या मनातील उत्कट भावना, इंसान के दिल और दिमाग में आने वाले अचानक से फीलिंग्स और जज्बात जिन अल्फाजों के जरिए से हम बयान करते हैं उसे कहते हैं उद्गार. जैसा सपोज रास्ते से हम गुजर रहे और एक 2 व्हीलर के ऊपर 2 बच्चे जोर से स्पीड में आते हैं और एक गुड़िया रास्ते से गुजर रही है, उसको आकर उड़ाकर चल जाते हैं. तो हमारे उस मंजर को देख के हमारे जो फीलिंग्स होते हैं, अरे रे, ये अरे रे उनको किसी ने कहने के लिए नहीं कहा गया. वो परिस्थिति के अनुसार जो हमारे मुंह से निकले हुए अल्फाज होते हैं वो जो है सो उद्गारवाचक होते हैं. क्रिकेट का मुकाबला अगर क्रिकेट देखते हैं तो आपको पसंद आता होगा, तो टीवी देखते वक्त आप देखते हैं कि कुछ रनों की जरूरत है और सामने निकलकर जो खिलाड़ी एक 6 लगाता है तो यस कहते हैं. तो ऐसे कुछ एग्जांपल लेंगे हम. जैसा मिसाल के तौर पे बाप रे, केवढी उंच इमारत ही. आप देखेंगे कि देहात के लोग जब शहर में आते हैं तो बहुत ही बड़ी ऊंची बिल्डिंग देखकर बस वो ऐसा करते हैं, अब काय ऊंची इमारत आहे बघलास का. तो अभी बाप रे केवढी उंच इमारत, अरे रे बिचारा मेला, शाबास खूप छान खेळला.
ये सब के सब क्या है, उद्गारवाचक चिन्ह है। इसके बाद देखेंगे हम अवतरण चिन्ह। अवतरण चिन्ह को कहा जाता है इनवर्टेड कॉमा। अब इसमें इसके दो प्रमुख प्रकार है, एक है अ और दूसरा है आ। अवतरण चिन्ह के दो प्रकार में सिंगल इनवर्टेड कॉमा को लाघव प्रयास से मराठी में एकेरी अवतरण चिन्ह क्या कहते हैं, एकेरी अवतरण चिन्ह। ये हो गया सिंगल इनवर्टेड कॉमा। डबल इनवर्टेड कॉमा जो रहेगा वो रहेगा द्विहेरी अवतरण चिन्ह। देखो ये डबल इनवर्टेड कॉमा। आता या दोन अवतरण चिन्हांचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो, अलग अलग मुख्तलिफ जगहों पर इसका इस्तेमाल किया जाता है। पहले हम देखेंगे सिंगल इनवर्टेड कॉमा का इस्तेमाल। उदाहरण सिंगल इनवर्टेड कॉमा के अंदर देखो बेटा, गांधी जी ने चले जाओ नारा दिया। अब ये जो महात्मा गांधी जी ने चले जाओ, ये क्या है, ये है ब्रीद वाक्य। जैसा कि आप जानते हैं नेताजी सुभाष चंद्र बोस ने कहा था, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा। किसी कोटेशन को, किसी सुविचार को, किसी डेफिनेशन को, या कोई ब्रीद वाक्य हो, या कोई लेखक या कोई कविता, कोई लिटरेचर के पार्ट को यहाँ पर लिखते वक्त सिंगल इनवर्टेड कॉमा में लिखा जाता है। एकेरी अवतरण का चिन्ह का इस्तेमाल डेफिनेशन लिखते वक्त, आप देखेंगे साइंस के अंदर डेफिनेशंस होते हैं, तो डेफिनेशंस लिखते वक्त सिंगल इनवर्टेड कॉमा जब डेफिनेशन कंप्लीट होती है तो इस तरीके से कंप्लीट किया जाता है एकेरी अवतरण चिन्ह। सुविचार हॉल को कहा जाता है, कोई हॉल लिखते हैं, कोई स्लोगन लिखते हैं, तो वैसे सूरत में जो है क्या किया जाता है, सिंगल इनवर्टेड। दुहेरी अवतरण चिन्ह का इस्तेमाल कब किया जाता है डबल इनवर्टेड कॉमा का, जब एक व्यक्ति दूसरे व्यक्ति से मुखातिब होकर बात करता है या तीसरे व्यक्ति के बारे में बात करता है, तो वैसी सूरत में दुहेरी अवतरण चिन्ह का। अब मिसाल के तौर पे फॉर एग्जांपल आई मनाली, यानी माँ ने कहा। अब क्या कहा, तो वो डबल इनवर्टेड कॉमा में क्या कहा, अरे राजू जेवण केला नाहीस का। माँ ने कहा, क्या कहा, तो डबल इनवर्टेड कॉमा में, अरे राजू जेवण केला नाहीस का, खाना नहीं खाया क्या। तो ये कैसे हो गया बेटे, डबल इनवर्टेड कॉमा में हो गया। अब इसी से जो सर्वनाम के तीन प्रकार होते हैं, ये हमारे समझ में आता है। प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक और तृतीय पुरुषवाचक। जब हम शब्दांच्या जाति देखे तो उसके अंदर देखेंगे, और बतलाया भी गया था आपको इससे पहले, और जरूरत कितनी है तो हम उसको भी बतलाएंगे, एक्सप्लेन करेंगे। तो ये एक अहम तरीन आपके विराम चिन्ह जिसका इस्तेमाल लेखन के अंदर जो किया जाता है। इसके बाद जो संयोग चिन्ह है और अपसरण चिन्ह है, इसको डैश कहा जाता है, उसका इस्तेमाल लिमिटेड किया जाता है। अब जैसा मिसाल के तौर पे एक सेंटेंस लिख रहे आप, सॉरी फॉर एग्जांपल मैं बतला देता हूं आपको। यहाँ पर, अब यहाँ पर आपको इतनी जगह बैठी आ रही है, तुझ्यासाठी लिखने का है, तो हम क्या करते हैं, यहाँ पे थोड़ा सा इसके अंदर करके साठी जो है यहाँ पर लिखते हैं। ऐसी जगह पर जो है संयोग चिन्ह का इस्तेमाल किया जाता है। साथ ही साथ बाद वक्त जैसा कि जोड़ शब्द आते हैं, 4 5, तो लिखते वक्त कैसा करते हैं, 4 5 मुले, इसकी का इस्तेमाल किया जाता है। तर विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत आपण या ठिकाणी विराम चिन्हाविषयी सविस्तर माहिती पाहिली। मी तुम्हाला याचे नोट्स पाठविणार आहे व्हॉट्सअप द्वारे, आणि त्यामध्ये विविध प्रकारचे जे विराम चिन्ह आहेत त्याच्या व्याख्या सुद्धा दिलेल्या आहेत, आणि 2 2 4 4
उदाहरणे सुद्धा दिलेली आहेत आणि त्याच्या खाली महत्वाची गोष्ट अशी आहे की 10 उदाहरणे दिलेली आहेत आणि त्या 10 उदाहरणांमध्ये एक प्रश्न विचारला गेलेला आहे. खाली दिलेल्या वाक्यामध्ये विराम चिन्हांचा वापर योग्य ठिकाणी करून वाक्य पुन्हा लिहा. त्याचा तुम्ही सराव करा. मला तुम्ही गृहपाठ करून पाठवा, जेणेकरून त्याच्यामध्ये काही जर चुका असतील तर मी तुम्हाला समजावून सांगणार. आणि त्याच प्रकारे कोणत्याही प्रकारची जर अडचण या ठिकाणी तुम्हाला 10वीच्या विद्यार्थ्यांना, 8वीच्या विद्यार्थ्यांना आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना विरामचिन्ह शिकत असताना आलेली असेल तर तुम्ही स्वतः प्रत्यक्षामध्ये मला फोन लावून त्याबद्दल काही शंका असेल तर विचारू शकता. या ठिकाणी आपण तिसरा घटक अभ्यासला. सर्वप्रथम वाक्यांचे प्रकार पाहिले आणि त्याच्यानंतर शब्दांच्या जाती आणि शब्दांच्या जातीनंतर विरामचिन्हे पाहिले. आता यानंतर आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील नवीन घटक 2 संतवानी झालेले आहेत. तिसऱ्या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.